महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय। तर मंडळी, आम्ही आलेलो आहोत शेगावला। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे 1878 मध्ये महाराष्ट्रातील अतिशय थोर आणि महान संत होऊन गेलेले श्री गजानन महाराज यांचे मंदिर आहे। शेगाव हे विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाते। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव हे खूप प्रसिद्ध असे संस्थान आहे। येथे दररोज लाखो भाविक श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी येत असतात। येथे पार्किंगची व्यवस्था ही खूपच मोठी केलेली आहे आणि इथे स्वच्छताही खूप आहे। या संस्थानाला लोक भरभरून देणगी देत असतात। येथे आल्यावर मन हे भारावून जाते, कारण येथे जी सेवा देणारे सेवेकरी आहेत ते भक्तांना माऊली म्हणून हाक मारतात। येथे भाविक दररोज प्रसाद घेतात। येथे खूप मोठे अन्नछत्र चालते। महाराष्ट्रातील अथवा भारतातील खूप मोठे अन्नछत्र येथे चालत असते। राहण्या खाण्यापिण्याची खूपच व्यवस्था केलेली आहे। खूप अतिशय छान व्यवस्था केलेली आहे। येथील स्वच्छता व सुव्यवस्था पाहून मन अतिशय प्रसन्न होते। इथे राहण्या व खाण्यापिण्याची व्यवस्था खूप अतिशय अशी सुंदर केलेली आहे। गजानन महाराज यांचा कार्यकाळ 1878 ते 1910 पर्यंत आहे। श्री गजानन महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे शिष्य आहे असे मी ऐकलेले आहे। गजानन महाराजांनी त्यांच्या काळात अनेक अशा लीला केलेल्या आहे, अनेक असे चमत्कार दाखविलेले आहे आणि श्री गजानन महाराज यांच्या संस्थानाला अन्नपूर्णा माता प्रसन्न आहे, कारण येथे आल्यावर कोणीही उपाशी जात नाही। अतिशय उत्तम पद्धतीचे येथे प्रसाद मिळतो, सेवा मिळते। सेवेकरी वेळोवेळी साफसफाई करत असतात। येथे डिजिटल बोर्डवर आपलं दर्शन किती वेळात होणार आहे हे कळते। गुरुवारच्या दिवशी अंदाजे 3 तास लागतात। थोडी गर्दी कमी असेल तर 2 तास आणि जर इतर वेळी गर्दी अतिशय कमी असेल तर 1 तासामध्ये दर्शन होऊन जातं। एक वेळ बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव श्री गजानन महाराज यांच्या संस्थानाला नक्की भेट द्या। इथे आल्यावर तुमचं मन नक्की प्रसन्न होईल। येथे आपण देणगी स्वरूपात पावती फाडली तर आपल्याला त्या बदल्यात मोतीचूरचा लाडू हा प्रसाद स्वरूपात मिळतो। तर एक वेळ अवश्य भेट द्या। जय गजानन श्री गजानन, जय गजानन श्री गजानन। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।